छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरं तर संबंध भारतवासियांसाठी प्रेरणादायी आहे. इथल्या मातीच्या कणाकणावरती, माणसांच्या मनामनावरती आणि इतिहासाच्या पानापानावरती आजही छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत. खरं तर याच अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ लेखक तथा इतिहास संशोधक सध्या संजय सोनोनी सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. खरं तर सर बघितलं तर पुण्याची ही पुण्यनगरी भूमी आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. पुनवडी ते पुणे हा खरा तर इतिहास आहे, तो जाणून घ्यायला मला तुमच्याकडून आवडेल. हे जे पुणे किंवा पुनवडी जे आधी होतं ते शहाजी महाराजांना जहागिरीमध्ये मिळालेलं होतं. 1630 साली ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस भयंकर दुष्काळ पडला होता राज्यभर. त्यामुळे पुनवडीच काय, आसपासची जी सगळी गावं आहेत जहागिरीतली ती ओस पडली होती अक्षरशः, कारण लोक पोट भरायला 10 दिशांना निघून गेलेली होती. शिवाजी महाराज ज्यावेळेस या जहागिरीमध्ये आले, मातोश्री जिजामातांनी आणि शिवाजी महाराजांनी सगळ्यात आधी प्रण जो केला तो ह्या पुनवडीला वसवण्याचा. आणि त्यांनी लोकांना परत निमंत्रण दिलं, जमिनी कसायला सांगितलं, त्यांना जी मदत लागेल ती मदत केली, पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. जे काही त्यावेळेस लांडगे वगैरे कोल्हे कुत्रे यांची फार साम्राज्य माजलं होतं, कारण दुष्काळ असा भीषण होता. त्यामुळे मग त्यांच्यावर बंदोबस्त करण्याची कामगिरी जिजामातेने आणि शिवाजी महाराजांनी हातात घेतली. आणि अशा रीतीने पुण्यातली पहिली पेठ कसबा पेठ वसवली. देवतेचं मंदिर आहे कसबा गणपतीचं, ते वसवलं. आणि मग लोक हळूहळू येऊन वस्ती करायला लागली आणि पुण्याचं आकारमान वाढायला लागलं. लाल महालाचं ज्यावेळेस पूर्ण बांधणी झाली त्यावेळेस पुनवडीचं रूपांतर पुणे या गावात झालं. तर असा हा पुनवडीचा म्हणजे पुण्याला हा शिवाजी महाराजांचा किंवा जिजामातेचा हा पुण्यस्पर्श आहे असं म्हटलं तरी चालू शकेल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कमालीचा प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण इतिहासातील असा कुठला प्रसंग आहे की जो तुम्हाला अधिक प्रेरित करतो? जो प्रसंग तर म्हणजे त्यांचं सगळं आयुष्यच रोमांचक आणि विचारात पाडणाऱ्या प्रसंगांनी भरलेलं आहे. परंतु मला प्रेरित करणारा प्रसंग असा आहे की नौदल ही भारतामध्ये राजांची ही पद्धत राहिलेली नव्हती. जे काय होतं ते अरबांच्या किंवा मुघलांच्या किंवा विजापूरच्या किंवा गोळकोंड्याच्या शहांच्या ताब्यात गेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदल तर उभारलंच, परंतु नौदल नुसतं उभारलं नाही तर बसरूर जे आदिलशहाच्या ताब्यातली सगळ्यात मोठं व्यापारी शहर आहे समुद्रकाठचं, त्यांनी आपल्याच नौदलातनं, आपण बांधलेल्या नौकातनं त्या बसरूरवर दक्षिणेकडे जाऊन त्या बंदरावर स्वारी केली. तिथल्या किल्लेदाराला, बसरूरच्या किल्ल्याला परास्त केलं. तिथल्या वखारी ज्या होत्या परदेशी, म्हणजे त्या डच असतील, पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, त्या वखारींना सुद्धा एकदम जेरबंद केलं आणि त्यांच्याकडनं मोठा दंड वसूल केला. ही एक भारताच्या नौदलाच्या इतिहासाच्या दृष्टीने फार रोमांचक आणि एक साहसी घटना की ज्या स्वतः शिवाजी महाराज नौदलात बसून, म्हणजे त्यावेळेस स्वाभाविक आहे की समुद्रातून जायचंय, समुद्रातून जाऊन तोफा डागायच्या आहेत. अशा वेळेस त्यावेळेची जहाजं म्हणजे आजच्यासारखी नव्हती ती. आणि महाराजांच्या नौदलामध्ये जी जहाजं होती ती तुलनेने म्हणजे ब्रिटिशांच्या किंवा डचांच्या किंवा पोर्तुगीजच्या तुलनेने तशी कमजोर होती. पण अशा नौदलातनं जाऊन महाराजांनी स्वारी करणं आणि स्वतः त्यात सहभागी होणं ही अक्षरशः चित्त थरारक गोष्ट आहे. मला कल्पना करताना असं होतं की महाराज ढोल काठीजवळ उभे आहेत आणि दर्याकडे पाहून म्हणतायत की बघ मी तुझ्यावर राज्य करणार आहे. आज परक्या मुलखातनं आलेली लोक इथं वखारी काढतायत, आमच्याशी भांडतायत, आम्ही उद्या तिथे जाऊ आणि आम्ही तिथे त्यांच्यावर सुद्धा राज्य करू. ही हिंमत शिवाजी महाराजांनी जागी करण्याचा हा मोलाचा प्रसंग आहे. त्यामुळे ही त्यांची पहिली नौदल स्वारी आणि बसरूरवरचा त्यांचा हल्ला, ही त्यानंतर महाराजांच्या नौदलाने बरीच कामगिरी केली. जंजिऱ्याच्या सिद्धीशी लढले, ब्रिटिशांशी लढले, हा नंतरचा भाग झाला. पण त्यांची ही पहिली स्वारी की नौदल नुकतंच स्थापन झालेलं, अनुभवी फारसे लोक नाहीत बरोबर, अशा स्थितीत स्वतः त्या नौदलाबरोबर बस जाऊन ही स्वारी करणं ही खरोखरच म्हणजे चित्तथरारक घटना. ही फारशा लोकांना माहीत नसते, परंतु प्रत्येक शिवप्रेमीने महाराजांची नौदल स्वारी हे समजून घेतली पाहिजे.
आपण बघितलं तर लोककल्याणकारी राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्व परिचित आहेत. म्हणजे त्यांची आपण न्यायव्यवस्था बघितली, त्यांची राजनीती, त्यांची युद्धनीती, या सर्व गोष्टींमध्ये अतिसूक्ष्म त्यांचं त्यावेळी बारकाईने लक्ष होतं. म्हणजे एक उत्तम प्रशासक कसा असावा तर ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण पाहतो. तर या सर्व गोष्टीवरती तुम्ही एक इतिहासक तज्ज्ञ म्हणून कसं बघताय, काय भाष्य? कसं होतं की राजे इतिहासामध्ये अनंत झालेले आहेत, त्यांची काही कमतरता नाहीये, परंतु लोकोत्तर होण्यासाठी काही विशिष्ट स्वभाव वैशिष्ट्यांची, गुणधर्मांची आवश्यकता असते. ते शिवाजी महाराजांमध्ये ओतप्रोत भरलेले होते. शिवाजी महाराजांनी युद्धात विजय मिळवले, युद्धनीती तर त्यांची म्हणजे अलौकिकच होती. म्हणजे अगदी शाहिस्ते खान पुण्यात आला असताना त्या जो कोकणामध्ये उंबरखिंडीमध्ये जो त्या सैन्याचा एक रक्ताचा थेंब न सांगता पराभव केला, ही म्हणजे अलौकिक घटना आहे. परंतु त्या युद्धनीतीपेक्षा त्यांचं रयतेवरचं प्रेम, रयतेच्या सुखासाठी, रयतेच्या हितासाठी आणि रयतेला कोणत्याही कर भाराने, अतिरिक्त कर भाराने, कारण राजे लोकांचं त्या काळात कामच होतं की स्वतः ऐशोआराम करायचा आणि कर रूपाने लोकांकडनं पैसे वसूल करायचे. शिवाजी महाराजांनी असं कधी केलं नाही. म्हणजे रयतेच्या एखाद्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये अशा स्वरूपाचे महाराजांचे आदेश आहे. किंवा अगदी एखादी म्हणजे त्याचं निरीक्षण शक्ती बघा की गंजींना आग कशी लागते, तर वाद जर ठेवली, पेटती वाद, आणि जर उंदराने पळवली तर गंजीला आग लागू शकते. हे निरीक्षण कोणाचं? तर शिवाजी महाराजांचं. म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म ते आग्र्यावरनं सुटका असेल, शाहिस्त खानाचं बोटं तोडणं असेल, आणि त्याच्याही पेक्षा म्हणजे अफजल खानाला मारलं एवढं आपल्याला माहिती असतं, पण मारण्याच्या आधी शिवाजी महाराजांनी किती तऱ्हेने प्लॅनिंग केलेलं होतं, किती काटेकोर प्लॅनिंग केलेलं होतं की नेताजी पालकरला कुठे ठेवायचं, मोरोपंत पिंगळ्याला कुठे ठेवायचं, अशा सगळ्या सरदारांची वाटणी करून त्यांचे रस्ते कसे अडवायचे आणि युद्ध कसं करायचं. आणि माझं जरी जीवाचं बरं वाईट झालं, समजा अफजल खान भेटी त्याच माहित नव्हतं ना, त्या भेटीमध्ये काही होऊ शकत होतं, तर माझा जरी मृत्यू झाला तरी जिजाबाईंच्या सल्ल्याने राज्याचा कारभार पाहायचा, अशी त्यांनी पुढची सुद्धा, म्हणजे कोणताही माणूस स्वतःच्या मृत्यूचा विचार करत नाही, पण महाराजांनी तोही विचार केलेला होता की जर माझं बरं वाईट झालं तर स्वराज्य मात्र पोरकं होता कामा नये. म्हणजे एवढ्या दूरदृष्टीचा, कारण सूक्ष्मदृष्टी काय सगळ्यांकडेच असते, ते जवळचं पाहतात, जवळचे तात्पुरते फायदे पाहतात. आता याच्याशी पुरंदरचा जो तह झाला, त्या शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यांनी काही गोष्टी गमावल्या. का गमावल्या? त्यांना तह करायचा शांतता पाहिजे होती, स्वराज्याची व्यवस्था सगळी सुरळीत करायची होती, त्यासाठी तहात त्यांनी किल्ले गमावले. परंतु ते कोणत्या जिद्दीने मी ते परत घेणार, आणि त्यांनी घेतले, जास्तच घेतले. म्हणजे त्यांचं एकंदरीत ज्याला आपण म्हणू की महामानव का, एकतर माणसांवरचं त्यांचं प्रेम, त्यांच्या जीवाला जीव देणारे सैनिक त्यांच्याकडे होते, सेनापती त्यांच्याकडे होते. प्रतापराव गुजरांची कथा तर आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे ते एक अजरामर दंतकथा बनून गेलेली आहे, लिजंड म्हणता येईल अशी ती बनलेली आहे. किंवा मदारी मेहतर असेल, असे अनेक जीवाला जीव देणारे लोक उत्पन्न कसे झाले? पैशांसाठी तर काय कोणी काही कर, पण जीव तर देणार नाही, पैशांसाठी निश्चित देणार नाही. म्हणजे एवढं प्रेम त्यांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केलं. आणि हे निर्माण काय झालं? कारण त्यांनी लोकांसाठी आपलं सर्वस्व अर्पणच केलेलं होतं. हे राज्य हे लोकांचं राज्य आहे याची पुरेपूर जाणीव त्यांना होती. आणि ते लोकांचं राज्य, ते स्वराज्य हा जो शब्द आहे, हे स्वतःचं राज्य म्हणजे प्रत्येकाचं राज्य आहे, ही भावना त्यांनी स्वराज्यातील प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये जागी केली. त्याच्यामुळेच शिवाजी महाराज हे लोकोत्तर झाले. खरं तर शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला प्रत्येक मावळा, म्हणजे एखाद्या मोहिमेवरती निघायला लागलं तर मी जातो, म्हणजे मी पुढे, अशा कृतीतून उतरत होता. म्हणजे घरचं कर्तव्य असताना सुद्धा म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, म्हणजे अशी म्हणणारी माणसं, जीवाला जीव देणारी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोऱ्याला किंवा शिवाजी महाराजांची जोडली होती. याच्या पाठीमागची सर नक्की काय भूमिका असावी की सर्व आपला प्राण देण्याच्यासाठी सुद्धा तत्पर होते किंवा तयार होते? दोन गोष्टी त्याच्यामध्ये. एकतर रयतेचं त्यांच्यावर असणारं प्रेम, त्यांचे मावळे जे होते ते त्यांचे ते सवंगडे भाऊ अशा स्वरूपाचं त्यांचं एक हार्दिक हृदयापासून नातं बनलेलं होतं. कारण शिवाजी महाराज बघा, शाहिस्ते खानावर जाताना महालात घुसायची त्यांना काही गरज नव्हती, स्वतः शिवाजी महाराजांची गरज नव्हती ना. कोणी त्यांचे 4 मावळे आज सहज घुसू शकले असते. फार तर काय झालं असतं की 1-2 गेले असते त्याच्यामध्ये, त्या हल्ल्यामध्ये. परंतु शाहिस्ते खानाला काहीतरी झालं असतं, परंतु महाराज तिथे स्वतः गेले.
आणि महाराजांनी हास्य जीवावर धोके, शाहिस्ते खानाचा जीव, आपल्या अफजल खानाचा जीव, आपण तेथे सुद्धा अफजल खान आपल्याला मारण्यासाठीच आलेला आहे हे माहीत असताना शिवाजी महाराजांनी ते युद्ध म्हणजे ती भेट टाळून युद्ध तरी केलं असतं किंवा तह करून काहीतरी त्यांना दुसरे मार्ग होते, त्यांच्याकडे दुसरे मार्ग नव्हते अशाचा भाग नाही, पण त्यांनी तो जीवावरचा धोका पत्करला. म्हणजे मावळ्यांनाही माहिती होतं की आपला राजा फक्त आपल्या जीवावर अवलंबून नाही, तो स्वतःही जीव धोक्यात घालतोय आणि म्हणून आपल्या राजाने जीव धोक्यात घालू नये यासाठी ते सुद्धा आपल्या प्राणांची कुरवंडी करायला तयार होते. आणि शिवाजी महाराजांचं सर्वात महत्वाची गोष्ट काय, कोणत्या मोहिमेला कोण माणूस योग्य आहे, म्हणजे त्यांच्याकडे लढवय खूप होते, पण कोणत्या मोहिमेवर कोणाला पाठवायचं. म्हणजे आता तानाजीच्या मुलाचं लग्न आहे, शिवाजी महाराजांना माहित नव्हतं का, माहित होतं, तरी तानाजी सिंहगडासाठी किंवा कोंढाण्याच्या मोहिमेसाठी योग्य आहे, कारण कोंढाणा त्यांनी पायाखालनं घातलेला आहे, म्हणजे त्याला तिथल्या सगळ्या चोर वाटा वगैरे सगळ्या माहिती आहे. कोणत्या कामाला कोण माणूस योग्य आहे हे त्यांना पूर्ण माहित होतं. त्यामुळे ते माणसांची निवड करताना प्रत्येक मोहिमेसाठी, म्हणजे कुठे नेताजी पालकर नेमायचं आहे, कुठे तानाजीला नेमायचं आहे, कुठे मोरोपंतीला नेमायचं आहे. मोगलांविरुद्ध सालेर मुल्हेरचे किल्ले जिंकून घेताना शिवाजी महाराजांनी अत्यंत वेगळी रणनीती वापरली. म्हणजे अगदी वेढा पडला मोगलांचा त्या किल्ल्याला, तर एका बाजूने मोरोपंत, एका बाजूने नेताजी पालकर यांनी जाऊन तो वेढा विस्कटून टाकला आणि मोगलांना हाकलं. म्हणजे समोरासमोर मैदानी लढाईतीच झाली मोगलांशी समोरासमोर. म्हणजे महाराजांमध्ये ही माणसं पारखण्याची सर्वात मोठी कला होती आणि त्याहीपेक्षा माणसं पारखणं हाही भाग झाला, पण कोणत्या कामाला कोण योग्य आहे आणि कोण नाही. ते पराक्रमी जरी असतात तर सर्वच ठिकाणी तो यशस्वी होता असं नाही ना, हे महाराजांना ओळखलं होतं अचूकपणे. म्हणून त्यांनी अगदी आग्र्याला जाताना सुद्धा सोबत जी माणसं नेली होती ती त्यांनी हे गृहीत धरलं होतं की औरंगजेब काही करू शकतो, आपला खून करू शकतो, आपला कैद करू शकतो किंवा आपल्याला काबूलच्या मोहिमेवर पाठवू शकतो. 3-4 शक्यता होत्या. म्हणून त्यांनी तिथे जाताना माणसंही बरोबर कोण नेली, तानाजी सारखी माणसं, मदारी मेहता सारखी माणसं, हिरोजी फ्रझन सारखी माणसं, या अशी माणसं बरोबर नेली. बाकीच्यांना स्वराज्यातच ठेवलं, कारण स्वराज्याचं रक्षण करायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांची जी योजनाबद्धता आहे, नियोजन पद्धती आहे, ही आजही युद्ध तज्ज्ञांना सुद्धा जागतिक पातळीवरच्या बुचकळ्यात टाकते की शिवाजी महाराजांनी नेमका हा डाव कसा टाकला असेल. कारण एखादा डाव टाकला तो कसा पडतो माहित नसतं ना, मग तो आपल्याच बाजूने पडेल अशा पद्धतीने शिवाजी महाराज प्लॅनिंग असलं पाहिजे त्याच्या मागे. मग ते प्लॅनिंग काय असेल, कारण आपल्या बखरींमध्ये किंवा पत्रांमध्ये काय घडलं हे कळतं, पण त्याच्या मागचं प्लॅनिंग कळत नाही, नक्की नक्की योजना कळत नाही, मनात काय चाललंय कळत नाही. त्यांची खाजगी चर्चा आपल्या सरदारांशी किंवा सेनापतींशी काय झाली किंवा मंत्र्यांशी काय चर्चा झाली हे आपल्याला त्या पत्रांमधनं किंवा बखरींमधनं कळू शकत नाही. परंतु ज्या घटना घडल्या त्या पाहताच त्यातलं अलौकिकच एवढं भव्य आहे की त्याच्या मागं पराकोटीची योजनाबद्धता असल्याखेरीज ते शक्य नाही हे आपल्याला जाणवताना नतमस्तक होतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक दूरदृष्टी होती. म्हणजे त्यांनी ओळखलं की पुढील जो धोका आहे तो परकीय आक्रमणांचा आपल्याला धोका आहे, हे एक त्यांचं दूरदृष्टिकोन असेल. किंवा शेतकरी असेल, म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं त्यांनी त्यांच्या सैन्यांना ताकीद दिलेली होती. त्याबरोबर ती स्त्रियांबद्दलची असणारी त्यांची मनामधली भावना, हे सर्व गोष्टी पाहण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजनीती होती किंवा जे त्यांचं रयतेकडे बघण्याची जी दृष्टिकोन होता तो खरंच विलक्षण होता. तर या अनुषंगाने काय सांगाल की म्हणजे शेतकऱ्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी त्यांनी अवलंबल्या होत्या किंवा स्त्रियांबद्दलच्या? शेतकऱ्यांबद्दल म्हणाल तर शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज मिळण्याची व्यवस्था करणारा हा भारतातला एकमेव इतिहासातला राजा आहे. त्यामुळे रयतेचा राजा त्यांना उगीच म्हटलं जात नाही. शेतकऱ्यांना, कारण त्यांना 2 गोष्टी माहिती होत्या की जोपर्यंत शेती, व्यापार आणि जे व्यावसायिक कारागीर आहेत, म्हणजे सुतार असतील, लोहार असतील, ह्या ज्या वस्तूंचे उत्पादक आहेत, म्हणजे हे उत्पादक जोपर्यंत आपल्या शांतपणे हे उत्पादन करू शकत नाही तोपर्यंत राज्याची आणि लोकांचीच आर्थिक ताकद वाढणार नाही. लोकांची जर आर्थिक ताकद वाढली नाही तर स्वाभाविकपणे ते मनाने कमजोर होतील, अत्यंत विचित्र मनोवस्थेत सापडतील आणि ते काही स्वराज्याला परवडणार नाही. कारण प्रत्येक नागरिक हा स्वबळावर, स्वतःच्या शक्तीवर उभा राहिला तरच स्वराज्याची शक्ती वाढेल हे ओळखणारा हा एक महामानव. राहिलं परकीयांचं, त्यांनी ब्रिटिश असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील यांच्याशी
जे फरमानं त्यांना काढलेली आहे त्या फरमानं जरी आपण नुसती पाहिली तर लक्षात येतं की त्यांना ह्या परकीय सत्ता समुद्र किनाऱ्यावर नकोच होत्या. त्यासाठी त्यांनी राजापूरची वखारी ब्रिटिशांच्या ताब्यात होते, राजापूरची वखार अक्षरशः उद्ध्वस्त केली आणि ब्रिटिश नुकसान भरपाई मागत होते, पण शिवाजी महाराजांनी त्यांना कसलीही नुकसान भरपाई दिली नाही. त्यानंतर ते मिठाचा व्यापार किंवा हे जे करायचे त्याच्यावर प्रचंड कर लावले. म्हणजे आज आपण पाहतो जागतिक व्यापार युद्ध जे म्हणतो तशा प्रकारचं शिवाजी महाराजांनी यांच्यावर, कारण हे परकीय लोक यांना इथे कमाई करण्याचा काही अधिकार नाहीये, मग त्यांच्यावर जबरदस्त कर लादले. त्याच्यावर मिठावर असतील का ते इम्पोर्ट करत असलेल्या वस्तू नसतील, कारण ते वस्तू आणणार तिकडनं स्वस्तात ना आणि इथे महागात विकणार. आणि इथल्या जे उत्पादन आहेत म्हणजे लाकडापासून आधी चंदनी लाकडापासून ते मिठापर्यंत, कारण युरोपमध्ये मीठ उत्पादन होत नाही कारण थंड प्रदेश, त्यामुळे मिठावर ते स्वस्तात इथनं घ्यायचं आणि तिकडे जाऊन मात्र म्हणजे नफा कमवायचा. हे नफेखोर लोक आहेत आणि परत ते कधी आदिलशाहाला मदत कर, कधी मोगलांना मदत कर, कधी निजामाला मदत कर, असं करून हे लोक इथे आपल्या स्थानिक राजकारणातही हस्तक्षेप करतायत. हे शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम ओळखलं आणि त्या दृष्टीने त्यांना नाकात व्यसन बसवण्यासाठी जे जे करता येणं शक्य होतं त्यांनी ते केलं. त्यानंतर त्यांनी आपलं आरमार सुद्धा जे सज्ज करायला सुरुवात केली, तोफा ओतायचे कारखाने काढले, अगदी प्रिंटिंग मशीन सुद्धा त्यांनी घेतलं होतं. दुर्दैवाने ते आज अस्तित्वात नाही आहे, परंतु तसे उल्लेख आपल्याला काही याच्यामध्ये मिळतात. म्हणजे आधुनिकतेचा भोगता असणारा की आज जग कुठं चाललंय त्यांच्या मनात हेच होतं की या लोकांनी जर प्रगतीकडे एवढा दूर येऊन ते व्यापार करताय तर आम्हाला अशक्य काय. मग आम्हाला अशक्य काय, आमच्याकडे तेवढ्या शक्तीच्या नौका नाहीयेत, तशा शक्तीच्या तोफा किंवा दारुगोळा नाहीये, मग ते आम्ही स्वतः का उत्पादन करू नये, स्वतः का बनवू नये. म्हणजे राष्ट्रीय वृत्तीचा, मी राष्ट्रीय वृत्तीचा म्हणालेला, ह्या राष्ट्रीय वृत्तीचा असा महानायक भारताला मिळावा हे खरंच आपलं सौभाग्य आहे. दुर्दैव हे की आपण आज जेवढं त्यांचं हे विचार वैभव जतन करायला पाहिजे होतं, आम्ही त्यांच्या आयुष्यातल्या 2-3 घटनातच अडकून पडलो फक्त. एक राज्याभिषेक असतो, एक आग्र्यावरून सुटका, एक शाहिस्तेखानाची बोटं तोडली, अफजल खानाला मारलं, या घटना सोडल्या. त्याच्या मागची काही कारण परंपरा माहीत नसते, शिवाजी महाराज त्याच्यामागचे विचार काय होते, त्यांचं प्लॅनिंग काय होतं हे मात्र काहीच माहीत नसतं. तर आपल्याला म्हणजे मी सर्वांनाच विनंती करेन की आपण शिवाजी महाराजांकडे अनेक अंगाने पाहण्याची गरज आहे आणि त्याचं विश्लेषण करून आपण काहीतरी आज शिकण्याची गरज आहे. कारण आज भारताला खरोखर शिकायची गरज आहे, कारण आज आपली स्थिती हीच आहे. आज आपण इम्पोर्टवर अवलंबून आहोत, स्वतःचं उत्पादन आपण कुठं करतो, एवढं मोठ्या प्रमाणात करत नाही, म्हणून व्यापार तूट आहे. शिवाजी महाराजांनी ते मात्र होऊ दिलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, जे महापुरुष आहे त्या महापुरुषावरती सातत्यानं वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधानं आपण सातत्यानं पाहतोय, किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास असेल तो जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून सातत्यानं केला आपल्याला पाहायला मिळतं. व्यक्तींकडनं म्हणण्यापेक्षा संघटनेकडनं एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडनं हे होतं, हे वास्तव आहे. हे आज चाललेलं नाही, गेली 150 वर्ष. म्हणजे मल्हार रामचंद्र चिटणीसने लिहिलेल्या बकरीपासून शंभूराजांची जी सगळ्यात बदनामी केली त्या चिटणीस बकरी, कारण चिटणीसाचा पूर्वजाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली तोडून मारलं होतं. त्याने तो मनात राग धरला आणि शंभूराजांवर नको नको ते इतिहासाचे संबंध असलेले आरोप केले आणि नंतरच्या इतिहासकारांना तेच खरं वाटायला लागलं. त्यांनी अभ्यास करायच्या फंदात कोणीच पडलं नाही, परंतु कमल गोखले असतील किंवा वासे बेंद्रे असतील अशा अनेकांनी ते दूर केले. पण ती समाजापर्यंत जेवढ्या प्रमाणात जायला पाहिजे ते नेण्यामध्ये पुरोगामी मंडळींना अपयश आलं असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आणि ही जी विशिष्ट विचारसरणी आहे ही विकृत आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यात कोणीच महापुरुष नाही, मग दुसऱ्यांचे जे महापुरुष आहे एक तर त्याचं अपहरण करायचं किंवा त्यांचं अवमूल्यन करायचं, त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा, शंका निर्माण करायच्या मनामध्ये काय असतील बाबा संभाजी महाराज खरंच असेल बरं का, शिवाजी महाराजांचा खरं हा हेतू असेल बरं का, आग्र्यावरनं शिवाजी महाराजांनी सुटताना खोखच लाच दिली असेल बरं का. म्हणजे हे संभ्रम निर्माण करतात लोक. खरं म्हणजे हे दोषी आहेत, हे समाजद्रोही आहेत, हे शिवद्रोही शंभूद्रोही तर आहेतच आहे, पण हे समाजद्रोही आहेत. कारण ते राष्ट्राचा आत्मा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे राष्ट्राचा आत्मा आहे. राष्ट्राच्या आत्म्यालाच डाग लावायचं काम हे लोक करतात. म्हणजे एका परीने राष्ट्रद्रोह करत असतात. चिकित्सा करा तुम्ही, परंतु तुम्ही कसलेही शेंडा बुडखा नसलेले काहीतरी फुटकळ आरोप करायचे आणि संभ्रम निर्माण करून द्यायचा, ही या वर्गाला जी घाण सवय लागलेली आहे या सवयीपासून या लोकांनी मुक्त व्हावं असं त्यांना आवाहन करतो. तर ह्याच अनुषंगाने आता
कमाल खान असेल, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं आक्षेपार्ह ट्विट केलं. आणि काही दिवसापूर्वी आताच राहुल सोलापूरकर यांनी पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटत असताना औरंगजेबाच्या पत्नीला आणि सैन्यांना लाच दिली असाही प्रसंगाचं त्यांनी वर्णन केलंय. खरं तर ह्या गोष्टीकडे किंवा ह्या विकृतीकडे तुम्ही कसं बघता? पहिलं असं आहे की एक तर राहुल सोलापूरकर एक तर उथळ अभिनेता म्हणून उथळ, इतिहास संशोधक तो नाहीच आहे, म्हणजे त्याचं त्यात कंट्रोवर्सी शून्य आहे. त्याला फक्त काही करून शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पराक्रमाची जी कळस आहे ते कलुषित कसे करायचे, कारण तो ज्या विचारधारेचा आहे, लक्षात घ्या, संघाची विचारधारा आहे त्याची. त्यानंतर आज जे कमल खानने जे ट्विट केलं ते केलं विकिपीडियाच्या आधारावर. विकिपीडियाला मी आज दुपारी भेट देऊन ते एडिट करायचा प्रयत्न केला, पण मी एवढं बघितलं की हे मजकूर कोणी टाकलेला आहे. हा मजकूर संघी विचारसरणीच्या लोकांनी टाकलेला मजकूर आहे. आणि त्यांनी त्यासाठी पुरावे काय वापरलेत तर ते चिट्टीस बकरीचे आणि ब्रिटिशांनी कुठेतरी फुटकळ पत्रांमध्ये लिहिलेले की संभाजी महाराजांचे हे कोण. मग मार्टिनने जे म्हटलंय की 4 ब्राह्मणांनी शंभूराजांना पकडून दिलं, हे काय नाही लिहित. मग जर तुम्हाला हे तो फुटकळ पुरावा वाटतो, मग हे फुटकळ पुरावा काय वाटत नाही तुम्हाला? म्हणजे पुराव्याचं सुद्धा हे लोक स्वतःच्याच कल्पनेने, स्वतःच्याच इच्छेने तोडमोड करतात आणि चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत करतात. त्यांनी कमल गोखले वाचले नाहीत, त्यांनी वासी बेंद्रे वाचले नाहीत का? वाचले असणार, पण त्यांचा एकही संदर्भ दिलेला नाही. म्हणजे हा एकतर्फी लिहिलेला 18व्या शतकातल्या लिहिलेल्या बकरीच्या आधारावर तत्कालीन ब्रिटिश तर शत्रूच होते ना. ब्रिटिश तर शेवटी शंभूराजांचे किंवा शिवाजी महाराज शत्रूच होते. शत्रू कधी आपल्या याच्याबद्दल कधी चांगलं लिहिल असं मानता येत नाही. मग तुलनात्मक पुरावे काय, कुणी लिहिलं, का लिहिलं, कशासाठी लिहिलं, त्याचे स्वार्थ काय होते त्याच्यामागं, त्याच्या मनात सूडबुद्धी होती का? म्हणजे जशी चिटणीसच्या अंगात सूडबुद्धी होती का? त्याच्या पूर्वजाला मारलं होतं संभाजी महाराजांनी. मग असं काय आहे का? हे तपासायचं कुणी प्रयत्न करत नाही. आणि कारण नसताना हे वाद माजवले जातात. विकिपीडियावर कोणी जाऊन एडिटरची एकदा नोंद केली की तो करू शकतो. म्हणजे अशाच पद्धतीने या लोकांनी टाकलेले आहे. म्हणजे विकिपीडियात आता जगभर इतिहास जातो, कारण तो सगळ्या भाषांमध्ये. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे मल्टीलिंग्वल आहे, त्यामुळे इंग्रजी, हिंदी, मराठी सगळीकडे दिसतंय की शंभूराजांचं चारित्र्य असं होतं. शंभूराजांनी, शिवाजी महाराजांनी शंभूराजांना कैदेची शिक्षा दिली वगैरे. म्हणजे अशी बाष्कळ जी विधानं आहे किंवा विकिपीडिया हा काही म्हणजे विश्वकोश नव्हे किंवा एन्सायक्लोपीडिया नव्हे, तो असाच लोकांनीच तयार केलेला तो एक माहितीचा स्रोत आहे. परंतु त्यातलीच माहिती लोकांना खरी वाटते आणि हीच माहिती उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वर पण हीच माहिती येणार. म्हणजे किती पद्धतीने विष पसरत जाणार, चुकीची माहिती किती पसरत जाणार, याच्यावर आत्ताच आपल्याला आळा घालण्याची गरज आहे आणि अत्यंत कठोरपणे आळा घालण्याची गरज आहे. तर ज्या लोकांनी ते संपादित केलं म्हणजे विकिपीडियावर, त्या लोकांची नावं मिळतात. ती नावं घेऊन ती कुठली आहेत, काय आहेत, त्यांना त्यांच्यावर खटले भरणं, राष्ट्रद्रोहाचे खटले भरणं हे अत्यावश्यक आहे. बदनामीचे खटले भरणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय या लोकांना आळा बसणं म्हणतो ना, तो आळा बसणार नाही. किंवा नुसतं आपण फक्त आरडाओरडा करत राहिलो किंवा नाही हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, नुसतं बोलत राहिलो तोंडाने, तर 8 दिवसांनी अजून तो दुसरा कोणतरी उठणार, काहीतरी बोलतो आणि आपण हे विसरून जातो. बरोबर, बदनामी चालूच राहते. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं तर 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्रित केलं आणि रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. पण सध्या त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच पवित्र भूमीमध्ये तर जातीचं राजकारण होतं आणि विशेष करून राजकारणाने एक जातीचं समीकरण तयार केलेलं आहे. काय याच्यावरती भाष्य? हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे की पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, हा पुरोगामी होता का? आज आहे का? छत्रपती शिवाजी महाराज या भूमीतले पहिले पुरोगामी. संभाजी महाराजांनी तोच पायंडा पाडला. नंतर पेशवाई आली, पेशवाईच्या काळामध्ये हे पुरोगामित्व किंवा पुसत गेलं आणि जातीवादाचं किंवा जातीभेदाचं वातावरण तीव्र होत गेलं. आणि आता जी लोकशाही निवडणूक पद्धत आलेली आहे त्यात प्रत्येक जातीला असं वाटतं की आम्हीच श्रेष्ठ आहोत, आमचेच महानायक श्रेष्ठ आहेत, दुसऱ्यांची नाहीत. म्हणजे हा जातीयवाद हा एवढा विखारी होत गेलेला आहे की त्याला अनेक कारणं, म्हणजे आर्थिक कारणं आहेत, राजकीय कारणं आहेत, सामाजिक कारणं आहेत, इतिहास न समजणं, इतिहास अडाणी असणं हे सुद्धा एक कारण आहे. याच्यामुळं आज खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवायचा, जे आता उद्या जयंती आहे, आपण सगळेजण
जय भवानी जय शिवाजी म्हणून गर्जना करणार आहोत. बरं. ह्या गर्जना करताना आमच्या मनात हे आलं पाहिजे की आम्ही छत्रपतींनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालतो आहोत का. आम्ही जर ते चालत नसू तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा एकंदरीतच इतिहासाचा एक संशोधक अभ्यासक म्हणून तुम्ही सर्व गोष्टी ते पैलू वेगवेगळे पाहिले आहेत. परंतु शिवाजी महाराज म्हणलं जसं तुम्ही म्हणलात की राज्याभिषेक, आग्र्याहून सुटका असेल किंवा शाहिस्तेखानाचा वध, ह्या सर्व गोष्टीकडे आपण बघतो. पण त्याच्या पलीकडचा असा प्रसंग ज्याच्यावरती जास्त लेखक असतील किंवा ते इतिहास संशोधक आहेत त्यांनी भाष्य केलं नाही, असा कुठला प्रसंग आहे की ते तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल? पहिली गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरची वखार दुटली एवढं वर्णन वाचता येतं. पण त्याच्या मागं त्यांचं धोरण काय होतं, नीती काय होती, त्यांनी ते का केलं, याच्या मागची जी कारण परंपरा आहे, त्याच्या मागं जी स्वराज्याला नख लावू पाहणाऱ्या किंवा आदिलशाहाला एकीकडे आदिलशाहाला मदत करणार आणि शिवाजी महाराज आले की त्यांच्या पुढे फक्त हुजरेगिरी करणार असं ब्रिटिशांचं धोरण होतं. त्या धोरण ओळखून त्यांनी राजापूरची वसाहतच वखार ही अक्षरशः जमीनदोस्त केली आणि ब्रिटिशांना कोकणच्या किनारपट्टीवरनं राजापूरमधनं हाकलून लावलं. आता याचं खरं तर ही घटना अशा दृष्टीने महत्वाची आहे की या घटनेने दोन गोष्टी झाल्या. परकीय सत्ता आम्हाला मान्य नाही. आमच्या भूमीवर, कोकणच्या भूमीवर फक्त आमचं राज्य असेल, स्वराज्य असेल, तिथे कोणालाही आमच्या दुडबुड करण्याची आवश्यकता नाही. कारण पन्हाळ्याला ज्यावेळेस वेढा पडला होता त्यावेळेस ब्रिटिशांनी आदिलशहाच्या फौजांना, सिद्दी मसूद वगैरेंना तोफांच्या आणि दारूगोळ्याचा पुरवठा केला होता. म्हणजे हे विश्वासघातकी आहे, हे शिवाजी महाराजांनी ओळखत होतं. त्यामुळे त्यांना ही जरब बसवणं हे गरज होते. ब्रिटिशांना जरब बसवण्याचा फायदा झाला की फ्रेंच त्यांच्यावर जरब बसली. पोर्तुगीजांनी तर गोवानंतर ओलांडायचं धोरणच ठेवलं नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी परकीयांना जरब बसवण्याचं हे एक मोठं एक धाडसी, कारण त्यावेळेस मोगल सुद्धा त्यांच्या विरुद्ध जायला तयार नसायचे. आदिलशाह तर त्यांच्याबरोबर मिळून हातात हात घालून व्यापार करायचा. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर नुसतं झिडकारलं नाही तर त्यांना धडा शिकवला. ही फार महत्वाची घटना आहे असं मला वाटतं आणि त्याचं सुद्धा सखोल अनालिसिस व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या इतिहासामध्ये बघितलं तर बऱ्याच अंशी अशा गोष्टी आहेत की सोकियांपासून त्यांना म्हणजे धोका पत्करावा लागला. कदाचित छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये म्हणजे सोकियांकडून जर त्या गोष्टी घडल्या नसत्या तर इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली असती काय? मिळाली असती हे निश्चितच आहे. परंतु हा सत्ता संघर्ष असतो. त्यावेळेस जोपर्यंत छत्रपती झाले नव्हते शिवाजी महाराज तोपर्यंत बाकीचे जे सरदार होते, म्हणजे जे कोणी मोगलशाहीत होते, कोणी मोगलांकडे होते, त्यांची स्वतःच्या सत्तेची आकांक्षा, स्वतःच्या जाहिरीची आकांक्षा, स्वतःच्या वतनाची आकांक्षा, म्हणजे स्वार्थ. त्या स्वार्थात आडवा कोण येत होतं तर स्वतः शिवाजी महाराज, कारण ते स्वतःचं राज्य बनवत होते आणि त्यांनी वतनदारी पद्धत तर बंद करून टाकली होती. सगळं पगारीच ठेवायचे ना ते. त्यामुळे शिवाजी महाराज त्यांना सगळ्यात मोठा आडसा वाटत होते. हा राजकीय भाग होता आणि या राजकीय नाट्यामध्ये अगदी बाजी घोरपडे सारखे जे आदिलशाही सरदार होते ज्यांनी शहाजी राजांना कैद करण्यामध्ये भूमिका बजावली. बाजी घोरपडेला शिवाजी महाराजांनी सोडलं नाही, त्याला ठार मारलं, अगदी मुघलवर स्वारी करून ठार मारलं त्याला. म्हणजे शिवाजी महाराजांनी आप्त स्वकीय कांता विचार करा, जो स्वराज्याच्या कामाला येईल तो माझा आहे. मग तो माझा सख्खा भाऊ जरी असता, स्वराज्याच्या विरुद्ध असेल तो माझा शत्रू आहे. जसे त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे सुद्धा पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये सामील होते. व्यंकोजी राजांशी कधी शिवाजी महाराजांनी हातमिळवणी केली नाही, तसा प्रयत्नही केला नाही. म्हणजे हे आप्तांनीच त्रास दिला असं म्हणण्यापेक्षा ज्यांचे स्वार्थ अडकलेले होते, आजही म्हणजे महाराष्ट्रात राजकारण आपण पाहतो जिथे स्वार्थ अडकलेले आहेत, म्हणून हे पक्षांतर, फोडाफोडी हे जे आहे हे त्यावेळेस वेगळ्या स्वरूपात असंच चालू होतं असं म्हटलं तरी चालू शकेल. सर, मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, जे 350 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तो आजही प्रेरणादायी आहे. म्हणजे त्यांची जी दूरदृष्टी आहे ती आजही अंमलात आणता येते किंवा त्यांचे विचार आता सुद्धा कोणते असे विचार वाटतात की याच्या पुढे सुद्धा शिवाजी महाराजांचे ते विचार आजच्या समाजातल्या लोकांनी ते आत्मसात केले पाहिजेत. आज आपण लोकशाहीत राहतो, भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे, तरीही शिवाजी महाराज प्रेरक आहे. पहिली गोष्ट म्हणजे लोक जगले तर राज्य जगतं. नक्की ही शिवाजी महाराजांचा विचार. हे रयतेचं राज्य आहे,
जसं आता आपण म्हणतो लोकशाही लोकांचं राज्य आहे, म्हणजे शिवाजी महाराजांची तीच भूमिका होती की हे रयतेचं राज्य आहे आणि रयत सुखी, रयत स्वबळावर म्हणजे प्रगत झाली, त्यांनी आर्थिकदृष्ट्या म्हणा, मानसिकदृष्ट्या म्हणा, या दृष्टीने सबळ झाले तर स्वराज्य सुद्धा प्रबळ होईल आणि मी साऱ्या जगाशी त्या जोरावर लढू शकेल. आणि शिवाजी महाराज ते आपल्या हयातीत साध्य केले. ते रयतेच्या जोरावर, मावळ्यांच्या जोरावर ते औरंगजेबाशी लढू शकले, आदिलशाही लढू शकले, सोक्यांशी लढू शकले, स्वार्थी असले तरी, कारण त्यांनी हे हेरलं होतं. आजच्या लोकशाहीला सुद्धा तीच गरज आहे की भारतातला तळागाळातला सामान्य माणूस जोपर्यंत सबळ होत नाही, स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, त्याला भिकेची गरज लागत नाही, कोणत्या लाडकी भाऊ लाडकी बहीण वगैरे अशा योजनेची गरज नाही. ते स्वतंत्र झाले पाहिजे, सार्वभौम आत्मसन्मानाने जगले पाहिजेत. ही भावना आजही गरजेची आहे, भविष्यातही गरजेची आहे. त्यामुळे शिवाजी महाराज त्यांच्या या विचारामुळे अजरामर राहतील. दुसरी गोष्ट अशी आहे, शेती. शेतीकडे शिवाजी महाराज लक्ष दिलं. आज आपण पाहिलं स्वातंत्र्यानंतर महात्मा फुलेंच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ लिहिला, त्यांचं अर्थकारण मांडलं. आज मात्र अर्थकारण कशाभोवती चाललंय, हे भांडवलशाहीच्या बाजूने चालू आहे, मोठमोठे भांडवलशाही कारखानदारांच्या बाजूने चालू आहे. परंतु शेतीच्या बाजूने काय चालू आहे, शेतकऱ्यांचा फक्त मतासाठी वापर केला जातो. त्यांना थोडंफार अनुदान दिलं किंवा एखादं कर्ज माफ केलं किंवा वीज बिल माफी दिली किंवा हमीभाव थोडासा वाढवून दिला की यांना वाटतं आपलं काम संपलं. पण तो आत्मसन्मान नाही ना. शेतकरी आत्मसन्मानाने जगला पाहिजे तर त्याच्या मालाला, शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. हे आजही भारत सरकारला पुढचं फार मोठं आव्हान आहे की शेतकऱ्यांचं उत्थान कसं होईल. कारण आजही 55% भारतीय जनता ही शेतकरी किंवा शेतीवर अवलंबून आहे. मग ती जर सबळ नाही झाली तर देश कसा सबळ होईल, महासत्ता कसा होईल, नाही होणार ना. म्हणजे शिवाजी महाराज तिथे सुद्धा कालसंगत आणि उपयुक्त आहेत. तिसरी गोष्ट महिलांची. महिलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी कल्याणच्या सुभेदार सून, भले ती दंतकथा असेल किंवा, पण ती शिवाजी महाराज स्त्रियांच्या बाबतीत उदार होते म्हणून तरी कथा बनली ना. आज आपण जर पाहायला गेलं तर स्त्रियांना शिक्षण मिळतंय, ही गोष्ट खरी. त्यांच्या बाजूचे कायदे, ही गोष्ट खरी. परंतु स्त्रियांचं जे नोकरी व्यवसायामध्ये जे शोषण होतं त्याचं प्रमाण भयंकर आहे, फार मोठं आहे. बऱ्याच गोष्टी गुजरात येत नाही, लोक निमूटपणे त्या महिला सोसत राहतात. शेतकरी महिला, त्यांचं तर शोषण तर विचारूच नका, कारण सगळ्यात जास्त शोषित असतं स्त्रीच. मग या स्त्रियांकडं जे शिवाजी महाराजांनी ज्या दृष्टीने पाहिलं, ज्या व्यापक दृष्टीने, उदार दृष्टीने पाहिलं, ती उदार दृष्टी आम्ही आज स्त्रियांसाठी कशी निर्माण करायची हे सुद्धा आमच्या पुढे आव्हान आहे. म्हणजे आणि राहिलं युद्धतंत्र. आजही भारत सरकारचे, भारत देशाचे 3 शत्रू आहेत. एक बांगला, एक पाकिस्तान, एक चीन. हे उघड शत्रू आहेत, काही छुपे असतील. जर शिवाजी महाराज असते असा जर आपण विचार केला आपल्या सैन्य दलाने किंवा पंतप्रधानांनी, की महाराजांनी काय तंत्र आखलं असतं मग. कारण शिवाजी महाराजांना 3 शत्रू होते ना. शिवाजी महाराजांना 3 शत्रू होते, परकीय होते, छुपे म्हणजे ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील. तर त्यांच्याशी वागताना जी शिवाजी महाराज नीती वापरली त्या काळात जशी योग्य ठरली तरी आजच्या काळाच्या सापेक्ष तशी नवी नीती आखता येईल का, याच्यावर सुद्धा विचार करावा लागेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे कालजयी आहे, हे कालातीत आहेत. ते 100, 200, 300, 500 वर्षापुरते मर्यादित नाही. हजारो वर्ष एक मार्गदर्शक दीपस्तंभ जसा असतो समुद्रात जो लावतात जहाजांना दिशा मिळावी म्हणून, तसा हा एक कालातीत दीपस्तंभ आहे आणि तो तसाच राहणार आहे. फक्त शिवाजी महाराजांचे हे जे बाकीचे सारे पैलू आहेत हे सातत्याने लोकांना सांगत राहण्याची आणि त्याचा जागर करत राहण्याची ही फार आवश्यकता आहे. आणि मगच आपल्याला म्हणता येईल जय भवानी जय शिवाजी. समाजाच्या बळकटीसाठी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे अत्यंत महत्त्वाचा आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विचार आणि समर्पक विचार संजयजी सोनवणे सर यांनी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी मांडला आहे. तर सर, आमच्या टीव्ही9च्या प्रेक्षकांशी आपण संवाद साधला, त्यांच्या समोर सर्व हे विचार शिवाजी महाराजांचे प्रकट केले, त्याबद्दल टीव्ही9च्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. कॅमेरामॅन अभिजित पिछेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.